नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक किवने सर आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपल्याला अभ्यासायचे ते म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे तीन कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला डीएनए ची रचना समजणं गरजेचं आहे। कारण या तीनही ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस डीएनए शी संलग्नित आहे। डीएनए ची रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मग आपण त्या ठिकाणी पाहूया डीएनए ची रचना शॉर्ट मध्ये, तशी डिटेल्ड तुम्हाला त्या ठिकाणी 11वी 12वी मध्ये अभ्यासायचीच आहे, पण इथं तुम्हाला जे लागतंय ते तो भाग त्या ठिकाणी आपण पाहूया। तर डीएनए हे डबल स्ट्रँडेड मॉलिक्यूल असतो, म्हणजे याचे दोन स्ट्रँड असतात, हे एक स्ट्रँड आणि हे एक स्ट्रँड विच रन्स अपोजिट, सो वी कॉल्ड इट ॲज अँटी पॅरलल इन नेचर। हे जे स्ट्रँड असतात अँटी पॅरलल इन नेचर असतात अँड दीज आर कनेक्टेड विथ इच अदर बाय वीक हायड्रोजन बॉन्ड्स। मग हे जे स्ट्रँड आहेत हे स्ट्रँड कशापासून तयार झालेले हे जर आपण पाहिलं तर आपल्याला डीएनए चे कंपोनंट लक्षात येतील। आणि म्हणून आपण या डीएनए चे स्ट्रँड कशापासून तयार झालेले ते पाहू। तर डीएनए चा प्रत्येक स्ट्रँड हा न्यूक्लियोटाइड पासून तयार झालेला आहे आणि म्हणून आपण त्याला पॉलीन्यूक्लियोटाइड असं त्या ठिकाणी म्हणतो। म्हणजे हे एक जे स्ट्रँड आहे या स्ट्रँडला मी सरळ काढतो इथे असं, आणि हे जे दुसरं स्ट्रँड आहे हे अशा पद्धतीने। मग इथे त्या ठिकाणी काय असतं की इथं याला जर आपण असं इथं पंचकोनाकृती साखर, पेंटोज शुगर इन दिस मॅनर, इथे एक पेंटोज शुगर असतं, या ठिकाणी एक पेंटोज शुगर इन दिस मॅनर, इथे एक पेंटोज शुगर असतो। असे अनेक पेंटोज शुगर आहेत। हे पेंटोज शुगर आणि इकडल्या स्ट्रँड मध्ये पेंटोज शुगर जे आहेत याच्या इन्व्हर्टेड असतात, म्हणजे इथे याच्या डोक्यावर ऑक्सिजन असतो, याची डायरेक्शन अपवर्ड आहे, आणि इथे मात्र पेंटोज शुगर डाउनवर्ड इन डायरेक्शन असतात। हे पहा, हा एक पेंटोज शुगरचा मॉलिक्यूल आहे, इथे त्या ठिकाणी एक पेंटोज शुगर अशा पद्धतीने, इथे एक पेंटोज शुगर आहे, या ठिकाणी एक पेंटोज शुगरचा मॉलिक्यूल। इथे याचा कार्बन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, या प्रत्येकाला कार्बन हे 5 असतात, याला असे 5 कार्बन। फॉस्फेट ग्रुप हा कार्बन नंबर 5 ला अटॅच असतो असा। हा फॉस्फेट ग्रुप कार्बन नंबर 5 ला अटॅच इन दिस मॅनर, आणि इथे पण तो असा कार्बन नंबर 5 लाच अटॅच। इथला कार्बन नंबर 5 ला हा फॉस्फेट आणि इथल्या 3 ला अटॅच असतो। हा इथल्या 5 ला आणि इथल्या 3 ला अटॅच आहे, इथल्या 5 ला आणि इथं 3 ला अटॅच। म्हणजे अशा पद्धतीने एक ज्याला बॅकबोन म्हणू आपण, ते बॅकबोन तयार होतं। म्हणजे एकदा फॉस्फेट मॉलिक्यूल, एकदा शुगर, एकदा फॉस्फेट, एकदा शुगर, एकदा फॉस्फेट, एकदा शुगर, या दोन्ही स्ट्रँडची रचना अशाच पद्धतीने असते। आणि इथं कार्बन नंबर फर्स्ट जे आहे, या कार्बन नंबर फर्स्ट ला, प्रत्येक कार्बन नंबर फर्स्ट ला नायट्रोजन बेस त्या ठिकाणी अटॅच असतो। हा नायट्रोजन बेस, इथे पण त्या ठिकाणी
नायट्रोजन बेस अटॅच असतो इन दिस मॅनर. हा कार्बन नंबर फर्स्ट ला नायट्रोजन बेस अटॅच. आणि या दोन नायट्रोजन मध्ये हायड्रोजन हायड्रोजन वीक बॉन्ड असतो. इट मे बी डबल और इट मे बी ट्रिपल. हे जे नायट्रोजन बेसेस आहेत या नायट्रोजन बेसेसचे प्रकार पडतात सिंगल रिंग कंपाऊंड आणि डबल रिंग कंपाऊंड वरून, ज्याला आपण प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून इथे बघा हे एन बेस म्हणजे नायट्रोजन बेस. या नायट्रोजन बेसचे दोन प्रकार आहेत आणि हे दोन प्रकार, एक आहे प्युरिन आणि दुसरं त्या ठिकाणी आहे पायरिमिडिन्स. Purines and pyrimidines. Purine again get divided into the two types. One is the adenine, which is represented by letter A. Adenine, we represent it as capital letter A. Adenine. This is the guanine. Pyrimidians again divided into the two types. That is the cytosine and thymine. Cytosine is represented by letter C, capital letter C, and thymine is represented by capital letter T. Remember one thing, that there is no pairing between the adenine and guanine, and there is no pairing between the cytosine and thymine. Pairing takes place between the purines and pyrimidines. That is, guanine pairs with cytosine and adenine pairs with thymine. Here means if the nitrogen base is, suppose here adenine is present, here must be thymine. Or if suppose here is the thymine, here is the adenine is present. If here is the guanine present, here is the cytosine, and if here is the thymine, here is the adenine. If the pairing takes place between the adenine and thymine, hydrogen-hydrogen double bond is present, and if there is the pairing between guanine and the cytosine, hydrogen-hydrogen triple bond is present. So here is the double bond, here is again double bond, here is the triple bond, here is double bond. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर तुम्हाला एका डीएनए चा सिक्वेन्स माहिती झाला, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, एडेनाइन, थायमिन, ग्वानिन, थायमिन, तर त्याचा अपोजिट तुम्ही ऑटोमॅटिक सर्च करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे की एडेनाइनची बेरिंग कशा सोबत होते, आणि याच प्रिन्सिपलचा वापर आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस मध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला डीएनए ची रचना अगोदर त्या ठिकाणी समजून सांगितली. आता पुढचा एक भाग आहे आणि तो म्हणजे आपल्याला आरएनए माहिती असणं गरजेचं आहे. कारण ही जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आरएनए प्रोड्यूस होत असतं. मग या आरएनए ची रचना समजल्याशिवाय तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन ह्या प्रोसेसेस लक्षात येणार नाही. आता आपण पाहिलं की डीएनए डबल स्ट्रँडेड आहे, तसं आरएनए डबल स्ट्रँडेड नसतं, इट इज सिंगल स्ट्रँडेड. आणि हे नायट्रोजन बेसेस त्याच्यामध्ये असेच असतात, फक्त तिथे थायमिनच्या ऐवजी युरॅसिल हा नायट्रोजन बेस असतो. थायमिनच्या ऐवजी युरॅसिल हा नायट्रोजन बेस त्या ठिकाणी असतो. म्हणजे एडेनाइन पेअर्स विथ युरॅसिल. तुम्ही म्हणणार सर सिंगल स्ट्रँडेड आहे, मग त्यांची पेअरिंग होणार कशी?
बिकॉज आरएनए मॉलिक्यूल, कन्सिडर करा की हे आरएनएचं एक स्ट्रँड आहे. आरएनए स्ट्रँड गेट फोल्डेड अपॉन इट सेल्फ. आरएनएचं जे स्ट्रँड आहे ते स्वतःवरच फोल्ड होतं. अँड पेअरिंग टेक्स प्लेस ओनली इन द फोल्डेड रिजन. जी बेस पेअरिंग आहे नायट्रोजनची ती फक्त फोल्डेड रिजन मध्येच त्या ठिकाणी होते. आणि जे अनफोल्डेड रिजन आहे हा तो त्या ठिकाणी रिमेन्स अनपेअर्ड. या ठिकाणी तिथे पेअरिंग होत नाही. हे दोन स्ट्रँड ज्या वेळेला, हे एक स्ट्रँड ज्या वेळेला एकमेकाच्या अपोजिट मध्ये त्या ठिकाणी येतो त्यावेळेला नायट्रोजनची बेस पेअरिंग त्या ठिकाणी होत असते. आरएनए चे 3 प्रकार आहेत, तुम्ही 9th मध्ये अभ्यासला असेल. तर पहिला प्रकार आहे त्या ठिकाणी mRNA. mRNA that is the messenger RNA. Second is the rRNA, that is the ribosomal RNA. And third one is the tRNA, that is the transfer RNA. This mRNA is always straight. It does not get folded. So the nitrogen bases present on it remains unpaired. Here is the nitrogen bases are present in this manner. Which are present in the group of 3. So these are called as the triplet codon. Such type of the triplet codons are present on the messenger RNA, which carry or which have the genetic information in the coded form in the messenger RNA. Ribosomal RNA present in the ribosome. And transfer RNA, it transfer the required amount of material for the process of protein synthesis. These are the type of RNA. After that we want to study about the process of transcription in the next period.